नमस्कार, मी दीपाली म्हात्रे. लोकमत फिल्मीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेच्या सेटवर सध्या खूप तामझाम सुरू आहे, खूप धामधूमही आहे. ती कसली धामधूम आहे तुम्हा सगळ्यांनाच माहिती आहे, लग्न सोहळ्याची धामधूम आहे. माझ्यासोबत आता स्वतः अद्वैत म्हणजे अक्षर आहे. स्वागत आहे तुझं लोकमत फिल्मीमध्ये. आणि काय स्पेशल आज? मस्त छान लुक आहे. हा लुक कशाशी रिलेटेड आहे, काय आहे स्पेशल? हा लुक आहे आमचा एंगेजमेंट लुक. ओके अद्वैत आणि नयनाची एंगेजमेंट आहे आणि त्यानिमित्ताने हा लुक आहे. ओके आणि लुक केलाय देविकाने, अच्छा जी कॉस्ट्युम करते आमचं. ओके. पण आम्हाला असं कळलंय की लग्न सोहळ्याची पण तयारी चालू आहे. तू म्हणतो एंगेजमेंट पण आहे, दोन्ही एकाच वेळी होतंय का एकाच दिवशी सगळं? आहे. हा, चट मंगनी पडव्या हा म्हणतो ना आपण, तसं आहे. इतकं फास्ट ते ठरलं ना, इतक्या पटकन मी नयनाच्या प्रेमात पडलो, पटकन लग्न ठरलं, मुहूर्त निघाला, 4च दिवसात तो ठरला. आणि आज हा चौथा दिवस आहे, म्हणजे लग्नाचा दिवस आहे. त्या ह्याच्यातच आम्ही एंगेजमेंट पण उरकून घेतोय. ओके ओके. बरं, हा जो तुझा एंगेजमेंट स्पेशल लुक आहे, रिंग वगैरे काय फायनल झाली आहे का? दोघांनी ठरवलं सगळंच तू तिला विचारून करतोस, तर रिंग वगैरे कुठे आहे म्हणजे? हो, रिंग तर फायनल केली आहे ना. ते प्रेक्षकांनी मला वाटतं बघितलेलं पण आहे आणि त्यांच्या खूप छान आठवणीत सुद्धा असेल ते रिंग ज्या पद्धतीत घातली. आणि त्यामुळे रिंग तर फायनल आहे. आज आता ती कुठली रिंग घेऊन येते ते मला आज कळणार आहे. ओके. बरं, पण या सगळ्या गोंधळात आम्हाला मेन तुझी होणारी बायकोच दिसत नाहीये आज. तर ती नेमकी आज आहे कुठे? मेन शूट आहे आणि बायकोच नाहीये. तेच तर मीही शोधतोय तिला, पण ती मलाही दिसली नाही. ती कुठे आहे आणि नेमकी ती कोण आहे हेही मला कळलं तर बरं होईल. म्हणजे काहीतरी गौडबंगाल आहे जे आम्हाला कदाचित त्या ट्विस्टमध्ये कळणार आहे अक्षर. पण येस, लग्न सोहळ्याचा मी निमित्त बघतो आणि सेट एवढा खास सजला धजलाय. हा तर लुक पाहिला मी. एक तुझा लुक बघितलाय जे पैठणीवाला सगळा जो लुक आहे तो तुझा वेडिंगवाला आहे का? हो, हो. बरं, तो ते जरा एक्सप्लेन कर ना, कारण तो खरंच खूप छान ड्रेसिंग आहे ते. मुळात त्याच्यामध्ये खूप ट्रेडिशनल एलिमेंट्स आहेत त्या कॉस्ट्युममध्ये. आणि आयकॉनिक एक फेटा पण आहे. असा तो लुक डिझाईन केलेला आहे आणि या सगळ्याचं क्रेडिट जातं क्रिएटिव्हजना. रोहित पोटे आमचा, त्यानंतर कॉस्ट्युम स्टायलिस्ट देविका आणि चॅनलच्या सिनियर एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर संकेता आणि शमा. हे त्यांचं विजन आहे. ते खूप स्पेसिफिकली बघतात कुठल्या कॅरेक्टरने काय घालायला हवं, काय नाही. त्याच्यावरती बरंचसं ब्रेनस्टॉर्मिंग होतं की कोणाला काय छान दिसतं, कोण कसं बेटर दिसू शकतं, याकडे सगळ्यांचाच कल असतो आणि त्या हिशोबानेच तो कॉस्ट्युम त्यांनी डिझाईन केलेला आहे. बरं, ह्या सगळ्या तामझाममध्ये आम्हाला एक कळतंय की छान छान सीनही होत आहेत, पण त्या सीनमध्ये मी म्हटलं तसं नैना मिसिंग आहे आणि बऱ्याच ठिकाणी आम्हाला रिप्लेसमेंट कला दिसते. सो असं काय आहे? ते काय काय नियतीच्या मनात नक्की काय आहे हे मला कळत नाही आहे. म्हणजे अनेक संकेत मिळालेले आहेत नियतीकडून याआधी. पण हे असं काही होईल असं मलाही वाटलं नव्हतं. माझ्या ध्यानीमनीही नव्हतं, माझ्या स्वप्नातही मी बघितलं नव्हतं. आणि कलाबरोबर तर मी अजिबातच विचारसुद्धा करणार नाही या गोष्टीचा. पण ते होतं आहे. आता कळत नाही इथून पुढे काय होणार आहे, काय काय बघावं लागणार आहे, काय काय अनुभवावं लागणार आहे. पण म्हणजे आपण मागच्या इंटरव्ह्यूमध्ये म्हणालो होतो की लग्न कदाचित कला अद्वैतचं होणार आहे का, तेव्हा तू म्हणाल होतास नाही, खूप वेळ आहे, बराच काळ आहे त्याला. सो ही घटिका समीप खूपच जास्त लवकर आली असं खूपच वाटतं. लवकर आली, खूपच लवकर आली. आणि त्यामुळे मी पण त्या धक्क्यातून अजून सावरलो नाही पूर्णपणे. म्हणजे जो प्रोमो तुम्ही पाहिला ज्याच्यामध्ये मला कळतं की कला आहे समोर आणि त्यानंतर मी काय करणार असा जो एक मुद्दा उपस्थित होतो तो अजूनही माझ्यासमोर आहे. मला माहीत नाही मी आता काय करणार आहे, कारण इथून पुढे वैवाहिक आयुष्य सुरू होतंय की नाही, बरं आम्ही संसार करू की नाही, किंवा एकत्र मुळात एका रूममध्ये जरी राहू की नाही वगैरे, काय मला कळतच नाही. म्हणजे तारतम्यच नाही त्या गोष्टींचं की ती आहे म्हटल्यावरती मला सुचतच नाही काय, इतकं माझा पारा आऊट झाला. एक्झॅक्टली. बरं, हे आम्ही कलालाही विचारलं या साईडने की आम्हाला अद्वैत असं म्हणालाय की ती जर मला समोर दिसली तर संगीत सोहळ्यात तो म्हणालेला की मी स्टेज फाडून टाकेन, स्टेजवरनं उडी मारेन, जे काही. पण आता लग्न सोहळ्यात जर अशीच रिप्लेसमेंट मिळते तुला कलासारखीच, तर आता कसा संसार करणार आहे? आणि ते आता ती माइंडसेट तर तुला करावाच लागेल ना ऑफकोर्स. तो माइंडसेट. आणि ती पण म्हणाली आम्हाला की आमचं दोघांचं जमणं फार मुश्किल आहे. हो, खरं आहे ते. अगदी बरोबर बोलली ती. आणि खरंच आहे ते. कारण आपण सुरुवातीपासून पहिल्या एपिसोडपासून बघतोय की त्यांची जी भेट झालेली आहे ती ॲक्सिडेंटपासून झालेली आहे आणि तिथूनच ती अद्वैतच्या जे डोक्यात गेलेली आहे ती काही डोक्यातून बाहेर जात नाही. म्हणजे ती दिसता क्षणी त्याला राग येतो, दिसता क्षणी त्याला बाकी काही सुधरत नाही की काय करावं. नेमकी ती आली की हे होतं. बाकी तो खूप छान माणूस आहे. पण ती समोर आली की त्याचं डोकं आउट होतं. आता याचं काय सोल्युशन काढता येईल पुढे, म्हणजे जरी लग्न जरी झालं किंवा संसार जरी सुरू झाला तरी याच्यावरती काही सोल्युशन आहे की नाही मला वाटत नाही. खूप साऱ्या गोष्टी आहेत आणि बरेच ट्विस्टही आहेत ते तुम्हाला पाहायला मिळतील. बरं, हा लग्न सोहळा मला असं कळलं 4, 5, 6 दिवसांचा आहे. म्हणजे ऑन एअर पण तेवढेच दिवस तुम्ही, म्हणजे शूट फक्त 4-5 दिवस करताय की ऑन एअर पण आम्हाला हा लग्न सोहळा एवढा ग्रँड पद्धतीने पाहायला मिळणार आहे? हो, ग्रँड पद्धतीनेच पाहायला मिळणार आहे. कारण एकतर मुळात स्टार प्रवाहाची मालिका आहे आणि जी फॅमिली आपण दाखवलेली आहे चांदेकर फॅमिली ही खूप काय म्हणतो प्रतिष्ठित आणि खूपच श्रीमंत फॅमिली आहे कोल्हापुरातली.
त्याच्यामुळे असंख्य लोक लग्नाला येणार आहेत. त्यासाठी प्रेक्षकांनी आत्ता तर चुकूच नाही कुठलाही भाग, कारण त्यांच्यासाठी खूप सरप्राईजेस असणार आहेत. खूप वेगवेगळे नामवंत गेस्ट्स येणार आहेत, ज्यांना बघून त्यांनाही आनंद होणार आहे. तर 4-5 दिवस शूटिंग जरी असलं तरी टेलिकास्ट वाईज ते चालणार आहे, बराच काळ तो चालणार आहे. बरं, लग्न सोहळा म्हटलं की उखाणे असतात, सो त्याची प्रॅक्टिस केलीस की नाही जोरदार? नाही, अजिबात नाही. मला वाटलंच होता असा काही प्रश्न आला तर काही खरं नाही माझं. पण माझं एक ठरलेलं आहे, मेथीत नाही, एक सेकंड. भाजीत भाजी मेथीची, जी कुणी असेल ती माझ्या प्रीतीची. कारण आता माहित नाही ना कला आहे की नाही. ओके, हळूहळू प्रॅक्टिसची सुरुवात होते. कला आल्यावर कदाचित आणखीन तिला समोर बघितल्यावर नवीन काहीतरी गोष्टी सुचतील कदाचित. हो. सो येस, फक्त जाता जाता प्रेक्षकांना लग्नाचं आमंत्रण तर दे. प्लीज आमच्या लग्नाला या. आणि लग्न सोहळा जो आहे तो खूप ग्रँड लेवलचा आहे आणि तो तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. त्यामुळे प्लीज नक्की या. थँक्यू सो मच अक्षय, थँक्यू.